आता लहानपणाचे फोटोज वगैरे पण टाकले गेले आहेत. पासपोर्ट साईज आत्ता कोणाकडे वगैरे नसतील तर ते लहानपणीचे फोटोज टाकले. तर हाऊ अबाउट एक गेम खेळू आपण जिथे फॉर एक्झाम्पल सखी तू मला सांग निपुण लहान असताना कसा असेल आणि सांग ॲज इन दाखव म्हणजे करून ऍक्ट करून दाखव. असं असेल. हे लहान बाळ आहे ज्याला जन्मापासून दाढी आहे. निपुणचा जर तुम्ही पासपोर्ट साईज फोटो पाहिला असेल जो त्याने अपलोड केला होता विथ द हॅशटॅग, त्यात तो जसा दिसतोय ना त्याचाच फक्त एक म्हणजे 2 पैसे वाढलेली व्यक्ती आहे ही आता. म्हणजे तो असाच दिसतो. तो एकतर भयंकर क्यूट आहे तेव्हा मला काही त्याचा अभिनय करता येणार नाही, पण तो असा रॅबिट सो तो ऍक्च्युली तू आत्ताच असं दिसतोय ना तसाच दिसतो. फक्त तू असं कर, युल बी सॉर्टेड. रॅबिट चिडल्यावर मारतो माहितीये. पूजा आत्ता जेवढी आहे त्यापेक्षा ती लहान होती, यापेक्षाही ती लहान होती. म्हणजे बहुतेक ती अशी असणार. कट ती अभिनेत्री यानंतर वर्षा 1.5 वर्षात तिचा अभिनयाचं करिअर सुरू झालं. पूजा वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तू सिरियलमध्ये काम करायला लागलीस. कसं वाटतं? म्हणजे हे असं चाइल्ड लेबर वगैरे बरोबर नाही असं वाटतं मला. पूजाला आमचा शो सुरू असताना दिलदोस्ती दुनिया सुरू असताना लोक विचारायची की तू शाळा कशी मॅनेज करतेस, की तू परीक्षा द्यायला जातेस का शूटिंग सोडून. बरं सॉरी तिला मास्टर पूजा असं म्हणतात. बिचारी यार बिचारी. पूजा नाही तू इकडे ग. नाही तू तिकडे जा. नाही मी तुझ्या साईडला आहे. तू सांग. हा तू सांग तुला काय बोलायचं. गेट बॅक एट. मला रडू खूप आवडतं पण मी अमेयाचं सांगू शकेल की तू लहानपणी कसा होता. काय नाही तू अशी उठू शकतो. मी थांबते ना. अमेयाला सेटवर जेव्हा सीनसाठी बोलवायचं तेव्हा यायलाच त्याला अमेया ऐक ना रेडी होत आपण असं जेव्हा सांगितलं जायचं तेव्हा त्याला एक अर्धा तास लागायचा मेकअप रूम टू फ्लोअर. लहानपणी तो अभिनय करणं म्हणजे तो काय परत सीन करे काय लावायला झोपू दे आणि परत तो झोपायचा. सो आम्ही लहानपणापासून तसाच असेल असं वाटतंय. झी युवातर्फे बेस्ट चाइल्ड ऍक्टर गोज टू पूजा. Tommy sings it. Tommy singing 3, 2, 1. देखो मैं हूँ आमने और तुसी हो सामने. बुरा है सब दिल लगे थामने. जिंदगी थ्रिल है या जियो स्पीड विच. आजादी लिबर्टी मजा है सारा वीड विच. चौड़े में रहो हाय काहे की कोई रोक टोक. चूचा कर रहे जो कोई उसको दो उधर ही ठोक. चट्टी पहन के गाऊं या फिर गाऊं नंगा. तू होता है कौन चूजे चल तेरी मादा कंगा. मैं जैसा भी हूँ कूल डूड चंगा. पंगा ना लेना मुझसे मैं उड़ता पतंगा. मेरी अनमान शान सुनामी में तूफान. हर देश में है फैन मुझे कहाँ मिले चैन. मेरा गाना जब भी बाजे पुलिस ये चोर नाचा मुझे ज्ञान ना पिलाना मैं हूँ अंतर्यामी. तुम्हारी को निगाह में मैं नशी हरामी. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस. हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी. अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो. कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं.
आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.